तालुका ठाणे जिल्हा या गावातील दिवा परिसरातील बेतोडे गाव या गावाच्या परिसरातील अनेक गावे ठाणे तालुका व कल्याण तालुक्याच्या सीमेवर आहेत। या तालुक्यामध्ये आज विकसित भाग असल्याकारणाने कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिका या महापालिकेचे अधिकारी सर्व काही बिल्डर लॉबी ही बिल्डर लॉबी शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाबद्दल सर्व समाज आज एकवटलेला आहे। या समाजाला एकत्र करून आज शेतकऱ्यावर जो अन्याय झालेला आहे व शेतकऱ्याची फसवणूक झालेली आहे या फसवणुकीला न्याय मिळण्याकरता त्यांनी 28 तारखेला पोलीस स्टेशन मुंब्रा येथे जो मोर्चा आयोजित केला आहे। परंतु मला पोलीस खात्याला हे सांगायचं आहे की 28 तारखेचा मोर्चा यायच्या आधी तुम्ही त्यांना शेतकऱ्यांना व बिल्डरला एकत्र करून त्याच्यावर न्याय द्यावा, अन्यथा 28 तारखेला आमचा शेतकऱ्यांचा मोर्चा पोलीस स्टेशनला येणार। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तर आज पोलीस स्टेशनची पण बाजू शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, कारण की पोलीस पण शेतकऱ्यांची मुलं असतील। कारण का शेतकरी जगला तर देश जगेल असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान बोलतात, पण आज ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक जे अन्याय होतात ते शेतकऱ्यावर होतात। हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, महसूल खात्याने, पोलीस डिपार्टमेंटने व इथले जे पालकमंत्री आहेत त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे, अन्यथा जनजागृती करून संपूर्ण ठाणे जिल्हा एकवटेल व बिल्डरांनी केलेले खोटे प्रकार हे सगळे उजेडात आणतील, एवढं मला पोलीस खात्याला आणि महसूल खात्याला सांगायचं आहे। तरी गाव एकत्र करून ग्रामस्थांनी जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली, ज्या बिल्डरांनी फसवणूक केले याला साथ द्यावी व आपला पोलीस स्टेशनवरचा मोर्चा चांगल्या प्रकारे होईल याच्याकरता प्रयत्न करावा। कोणाचे म्हणजे आम्ही आता ते पोझिशन मिळत नाही म्हणून आमची सर्व मंडळी कॉम्रेड कोमस्कर साहेबांकडे गेले होते की बाबा काय मार्ग असेल तर त्याही सभा आयोजित केली। कारण याच्या अगोदर आमच्या ग्रामस्थांनी त्यांचं पोझिशन देत नाही म्हणून काम रोखण्याचा प्रयत्न केला। त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला सुद्धा बोलावलं गेलं, तिकडे सुद्धा मीटिंग झाली बिल्डर बरोबर, पण बिल्डरचे जो मेन बिल्डर आहे मयूर शाह तो न येता त्याचे जे डायरेक्टर लोक आहेत ते आले होते आणि त्यांनी डायरेक्टर लोकांना जसं इन्स्पेक्टरने विचारलं की बाबा यांचं काय आहे ते निपटून टाका, निस्तरून टाका, तर त्याही सांगितलं की माझ्या हातात नाही, आमचा मयूर शाह जो शेठ आहे ते करतील। तेव्हा त्या इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांना तिथून पोलीस स्टेशनहून हाकलून लावलं आणि त्याच्यानंतर मग आमच्या लोकांनी इथे काम बंद सुरूच ठेवलं, ते जे काय बिल्डरचं काम चालू होतं ते। पण त्याच्यानंतर त्या बिल्डरकडून वर काय तरी पोलीस स्टेशनला दबाव वगैरे आला तर त्यांना बिल्डरला संरक्षण देऊन त्यांचं काम चालू केलेलं आहे आणि आमच्या लोकांना धमकी आहे।